नवरात्रीची लगबग होती आणि घरामध्ये एक तुळजाभवानी देवीची मूर्ती होती. त्या त्या मूर्तीचं पेंटिंगचं काम करायचं होतं. तर आमच्या काकांनी पुण्यातले आपले जे कलाकार आहेत प्रसिद्ध मूर्तिकार विवेकजी खटावकर सरांना बोलावलं होतं आणि त्यांना ती मूर्ती देण्याचं त्यांनी सांगितलं होतं की त्यांना द्यायचं आणि ते रंगकाम करतील म्हणून. पण जेव्हा विवेक सरांना कळलं की मला सुद्धा आवड आहे किंवा मी सुद्धा घरातल्या किंवा बाकी इतर मित्रांच्या बारक्या मूर्त्या वगैरे रंगवण्यात आतापर्यंत बरेच, तर ते मला तेव्हा म्हणले की या मूर्तीचा रंगकामाचा जे काय असेल ते तू माझ्या स्टुडिओवर माझ्या इथे येऊन काम कर. मग तेव्हा 2014 साली हे माझं काम सुरू झालं मूर्त्या रंगवायचं वगैरे. सरांनी मला मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांच्या स्टुडिओमध्ये आणि तिथून पुढे मी माझा मूर्त्या रंगवण्याचं वगैरे काम सुरू झालं. तिथून पुढे प्रवास सुरू झाला. यामध्येच करायचं किंवा रंगकामामध्येच काम करायचं असं नक्की वगैरे नव्हतं, पण आवड होती आणि तसं मित्रांनी म्हणा किंवा आजूबाजूच्या सर्व जे सहकारी होते त्यांनी पण सपोर्ट केला. त्यामुळं पुढे यामध्ये कामं येत गेली आणि कामं आल्यामुळं कसा उत्साह वाढत गेला. उत्साह वाढल्यामुळं अजून प्रतिसाद मिळाला लोकांचा की चांगलं काम होतंय, चांगलं काम करतोय. त्यामुळं त्यामध्ये अजून आवड आणि अजून काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळं हे काम पुढं मी माझ्या पद्धतीने मी चालू ठेवलं. मूर्ती पेंटिंग तशी काही असेल तर त्याने कशी सुरुवात केली पाहिजे? तसं बघायला गेलं तर आपल्या इथे पुण्यामध्ये बरेच कारखाने आहेत किंवा बरेच मूर्तिकार आहेत, बरेच आर्टिस्ट आहेत. त्यांच्या बरोबर जाऊन थोडंसं शिकणं किंवा तिथे थोडंसं काम करणं, त्यानुसार थोडासा अनुभव येत जातो, थोडं आपण शिकत जातो. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तयार होत जातो. आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आता जसं चालू इको फ्रेंडली गणपती तसं पीओपीचे गणपती आणि इको फ्रेंडली गणपती याच्यात काय फरक आहे आणि इको फ्रेंडली गणपती काळाची गरज आहे? जे सोशल मीडियावर किंवा नॉर्मली बऱ्यापैकी आपण आपल्या समाजामध्ये बघतो, त्यानुसार तर म्हणता येईल की बाबा इको फ्रेंडली गणपतीची गरज आहे म्हणून. पण शेवटी कसं पीओपी मध्ये पण बरेच जे आपले मूर्तिकार लोक असतात किंवा जे कारखानदार असतात त्यांचे पण बऱ्याच वर्षांचा व्यवसाय असतो आणि म्हणजे अभ्यास थोडासा करावा लागेल किंवा माहिती घ्यावी लागेल थोडी. पण पीओपी सुद्धा हे असं नाही की निसर्गाला माराके वगैरे, पण पीओपीच्या मूर्त्या सुद्धा चालून जातात. म्हणजे असं त्यामध्ये काही वावगा नाही. घरच्यांचा सपोर्ट वगैरे? घरच्यांचा सपोर्ट वगैरे होतात, कारण शेवटी ज्या पद्धतीत काम करत होतो किंवा ज्या शैलीमध्ये काम करत होतो ते कलेचंच काम होतं आणि कलेसाठी कधी घरातल्यांनी मला नाही म्हणून कधीच म्हणले नाही. स्वतःची जे आहे कला ती जपण्यासाठी मला घरातल्यांनी नेहमीच सपोर्ट केला की बाबा आपल्यामध्ये जी कला आहे, जे तुला आवडते त्या पद्धतीने तू नेहमीच काम कर. त्या बाबतीत घरातल्यांनी कधीच अडवलं नाही, उलट नेहमी सपोर्टच करणार आतापर्यंत. आता तुम्ही हेच एक प्रोफेशन म्हणून करता की अजून काही बिझनेस वगैरे आहे? आता मी हे प्रोफेशन म्हणूनच करतो. मी तसं एक आर्टिस्टच आहे. मी 2014 ते 2018 या 4 वर्षांमध्ये मी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मध्ये पेंटिंग मध्ये डिग्री केली आणि डिग्री झाल्यानंतर मग जसं अजून नॉलेज पेंटिंग क्षेत्रामध्ये जसं मिळालं तसं मग अजून कामं येत गेली, अजून कामं करत गेलो आणि थोडं कलर नॉलेज किंवा जे प्रायमरी नॉलेज असतं ना ते कॉलेजमधनं मिळाल्यामुळं अजून उत्स्फूर्तता त्यानंतर मिळत गेली. हा जो तुमचा पेंट आहे तो पूर्ण बॉडीला द्यावा लागतो का? आता पेंट मी एक बेस कोट करतोय की ज्याच्यावर जे पुढचे कलर येणार आहेत ते व्यवस्थित एकदम नीट मर्ज व्हावे किंवा नीट त्यांनी धरून ठेवावं मूर्ती. त्यामुळे हे मी पूर्ण कलरिंग करतोय. बेस कोट आहे असं म्हणलं तरी चालेल. याच्यानंतर किती येतात कलर? त्याच्यानंतर आता पहिला बॉडी कलर येईल. बॉडी कलर झाल्यानंतर मग पितांबराचा कलर येईल. पितांबराचा झाल्यानंतर मग बॉडी शेडिंग वगैरे पहिल्यांदा आली की मग त्याची गादी जे आहे कॉम्बिनेशन मध्ये त्या आसनाचा कलर येईल. आसन झालं की मग हळूहळू लेखणीकडे बारीक कामांकडे हात वळत जाईल.
आणि हे तुम्ही समजा धोतीचा कलर म्हणा, बॉडीचा कलर, हा. ते आधीच ठरवलेलं असतं की करत करत गेल्यावर ते ठरवतं? बऱ्याचदा आधी मूर्ती बघितल्यानंतर ठरवतो आपण, किंवा कधी कधी करता करता सुद्धा लक्षात येतं. थोडं व्हिज्युअल करून, किंवा थोडं आपण बरेच आपले आता पुण्यामध्ये खूप गणपती आहेत, बरेच गणपती आहेत, बरीच चांगली चांगली मोठी मोठी लहान लहान मंडळ आहेत. खूप सर्वांग सुंदर अशा पुण्यामध्ये आपल्या मूर्त्या आहेत. तुम्ही फक्त आता मंडळांचीच कामं करता? आता मंडळांचे पण कामं करतो, घरगुती सुद्धा मूर्त्या काही असतील, किंवा बरेच सोसायटी आहेत त्यांच्या मूर्त्यांचं पण रंगकाम करतो. तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही आता पेंट करताय, कधीतरी अशी मूर्ती स्वतःच्या हाताने बनवावी वगैरे? पहिल्यापासून रंगकामाचंच आवड होतं, त्यामुळं मातीकामाकडे कधी वळलो नाही. पण जर पुढे इच्छा झाली तर ते पण मातीकामामध्ये पण नक्कीच करेल प्रयत्न मातीकाम लावण्याचा. आता साधारणतः तुम्ही पूर्ण मूर्ती 0 पासून 100 पर्यंत बनवता. पेंट करणं झालं, सगळं आखणी झालं, सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रेक्षकांकडून किंवा नाही का लोकांकडून काय प्रतिसाद असतो? प्रतिसाद कसा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कधी बरेच प्रश्न असतात लोकांचे, की आपण हे कुठल्या पद्धतीचे कलर करतोय, काय करतोय, काय वॉटर बेस कलर आहे, मग त्या झाल्यानंतर मूर्ती कशी दिसणार, मग किती दिवसात होणार. मला ना प्रतिसाद असा नक्की सांगता येणार नाही, पण काम करताना बरेच असे वेगवेगळे अनुभव किंवा बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्तींशी लोकांशी बोलणं होतं. तसं ज्यावेळी मूर्ती पूर्ण रेडी होईल त्यावेळेस लोक असे इमोशनल वगैरे होत असतील? खूप जास्त. म्हणजे एखादा अनुभव म्हणजे असं की मी बरेच वर्ष काम करतो, ते वंदे मातरम मित्र मंडळ म्हणून आहे बीटी कवडे रोडला. तर तिथे एकदा काम करत असताना माझं मूर्तीचं काम बऱ्यापैकी झालं होतं. मी डोळ्याची आखणी वगैरे करत होतो, आणि मी डोळ्याची आखणी वगैरे केली आणि मी खाली उतरलो मूर्तीपासून थोडंसं लांब बघायला, व्हिज्युअल करायला कसं दिसतंय काय. त्यासाठी मी असं मंदिराच्या बाहेर गेलो थोडंसं. तर नंतर माझ्या लक्षात आलं की तिथले जे स्थानिक होते त्यातले बरेच ज्येष्ठ लोक किंवा तिथले कार्यकर्ते ते बराच वेळ तिथे थांबून ते बघत होते कसं चाललंय काय. आणि जसं ते पूर्ण झालं असं त्यांच्या लक्षात आलं. खूप तिथले ज्येष्ठ होते किंवा ज्या कोण महिला माता भगिनी होत्या त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, आणि ते म्हणले की असं वाटतंय की आता उद्यापासूनच गणपती बाप्पा बसून आता उद्यापासूनच उत्सवाची सुरुवात होत आहे. असे बऱ्याच पद्धतीचे अनुभव चांगले चांगले येतात. कामाची पोचपावती अशा प्रकारे मिळते. जेव्हा एखाद्या भाविकाच्या डोळ्यामध्ये अश्रू किंवा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान म्हणतो ना आपण, बाप्पाला बघितल्यावर असा एकदम आनंद झाला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे म्हणून तो आनंद दिसला ना चेहऱ्यावर, की कामाची पोचपावती काही न मागता काही न विचारता मिळून जाते. ज्यावेळी तुम्ही काम करत वगैरे असता त्यावेळेस काय अडचणी वगैरे असं येतात का? काम करताना अडचणी म्हणजे माझ्या आतापर्यंतची अडचण एकच आहे की मी थोडं मूर्त्यांचा बऱ्यापैकी जागेवर जाऊन काम करतो, तर तेवढी एकच येण्या जाण्यासाठी थोडी अडचण, किंवा थोडस काही गोष्टी थोडस तोंड द्यावं लागतं त्या गोष्टींना, येणं जाणं त्यामध्येच थोडासा वेळ जातो वगैरे. मोस्टली आता काम करताना अडचण म्हणजे अजून एक अशी की बऱ्याचदा कधी कधी मंडळातले काही असतील किंवा कोणी असतील, असं अडचण असं नाही म्हणता येणार, पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात की हे याच पद्धतीमध्ये का केलं, हे असं नाही होणार का, म्हणजे काम झालेलं असेल आणि झाल्यानंतर मग किंवा सांगितलं जातं सांगितलं जातं वगैरे, तर मग ते चेंज करताना अजून प्रॉब्लेम चेंज करताना वगैरे, कारण की ऑलरेडी कलर दिलेला असतो, कलर दिलेला असतो वगैरे, तो परत तो कलर झाकून दुसरा कलर देणे. अडचणी असं शक्यतो नाहीच येत 90-99%, पण कधी ना कधी काही गोष्टी ठीक आहे. आता काम आहे म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. म्हणजे लोक सांगतात की बाबा हे असं नको, हे असं घ्या. आणि कधी कधी ते पटतं सुद्धा आम्हाला की बाबा ठीक आहे, प्रत्येकाच्या सजेशन नुसार थोडस काही बदल झाले पाहिजे किंवा काय कसं काय. आपल्यापेक्षा
समोरच्याला काय आवडतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तसं पण म्हणता येईल, कारण मी 8 दिवस येणार, काम करणार वगैरे, पण ते वर्षानुवर्ष तिथेच असतात. ते त्या भावनेने त्या मूर्तीकडे बघत असतात. त्यांचा एक वेगळी श्रद्धा त्या मूर्तीशी, त्या बाप्पाशी कनेक्ट झालेली असते. काम करताना मी पण की बाबा गणपती बाप्पाचा आहे, ते काम होताना पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्वांग सुंदर अशा पद्धतीनेच व्हावं, की ते काम पूर्ण झाल्यानंतर तो गणपती बाप्पा एक आपला घरातल्या असल्यासारखा किंवा असा लढीवा आणि सुंदर वाटावा, की असं बाप्पाला बघितलं की अशी मिठी मारली पाहिजे, असं प्रत्येकाला भासलं पाहिजे. अशा पद्धतीचंच काम करण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत दरवर्षी किती तरी मूर्त्या बनवून पेंट करता तुम्ही? दरवर्षी आता तसं मंडळाच्या वगैरे बघायला गेला तर एक 10 ते 15 मूर्त्यांपर्यंत वगैरे मी लिमिटेड काम करतो, कारण मी जास्त काम घेत नाही. थोडस वेळेअभावी किंवा मी पण जिथे ज्या मंडळामध्ये, ज्या मंदिरामध्ये असतो, शेवटी म्हणतो ना की आपल्या पण घरातला गणपती बाप्पा आहे आणि त्याचं पण आपल्याला काम करायचं आणि ते पण आपल्याला बघायचं. तुमच्या घरचा गणपती तुम्हीच पेंट करता? घरचा गणपती पेंट नाही करत, आमचे मित्र आहेत ते मला देतात, त्यांच्याकडनं घेऊन येतो आम्ही. डोळ्यांचं काम करायला घेता, डोळ्यांमध्ये ज्यावेळेस कलर भरत असतात, डोळ्यात प्राण येत आहेत वगैरे असं टाईप, त्यावेळेस काय फील होतं? फील म्हणजे असंच होत असतं की एक प्रकारे असा थोडा श्वास रोखला जातो कधी कधी, की आपण आपला जे ब्रश स्ट्रोक चाललाय किंवा आपला ब्रश जो चाललाय तो चाललाय का व्यवस्थित, किंवा हे काम झाल्यानंतर बाप्पा पूर्णपणे असं जिवंत वाटला पाहिजे, की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की तो आपल्याकडे बघतो. कारण प्रत्येकाची भावना अशीच असते की बाप्पाच्या 360 अँगलनी सगळे नेहमी दर्शन घेत असतात समोरना बाप्पाच्या. तर दिसताना प्रत्येकाला असं वाटतं की बाप्पा माझ्याकडे बघतोय. त्यामुळं तो एक प्रयत्न असतो की जेवढं जिवंतपणा त्यामध्ये आणता येईल तेवढं जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करणं. हा जो कलर आहे ह्याच्यानंतर कोणता कलर येणार? त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा बॉडी टोन फायनल होईल. मग बॉडी टोन फायनल झाल्यानंतर मग त्यामध्ये शेडिंग भरण्यात येईल. मग बाप्पाचं शेडिंग झालं की मग या धोतराचा कलर, धोतराचा रंग जो ठरवला असेल तो, मग धोतराचं झाल्यानंतर मग ते आसन, आणि मग आसन झाल्यानंतर मग हळूहळू बारीक आखणी वगैरे अशा पद्धतीत काम चालू आहे. पहिले जो आधीचा जो रंग असतो तो थोडासा घासून त्याला व्यवस्थित स्क्रॅच करून मग नंतर एक प्रायमरचा कोट मारतो. मग प्रायमर कोट झाल्यानंतर बॉडी कलर वगैरे व्यवस्थित धरून ठेवण्यासाठी मग बॉडी कलरनी सुरुवात करतो. वॉटर बेस वगैरे बॉडी कलर असतात त्यांनी सुरुवात करतो. आणि मग बॉडी टोन झाल्यानंतर मग मला ना की धोतर, शेला वगैरे त्या पद्धतीने काम सुरू राहतं. आखणीचं काम सर्वात शेवट, म्हणजे शेवटच्या दिवशी वगैरे म्हणता येईल आपल्याला की ज्या दिवशी शेवटच्या दिवशी येताना सकाळी यायचं, तेव्हा विचार असतोच की आज बाप्पाचं डोळे व्यवस्थित झाले पाहिजे, सोंडेवरची नक्षी व्यवस्थित झाली पाहिजे. हे आखणीचं काम शेवटच्या दिवशीचं. मग शेवटच्या दिवशी आखणी झाली, मूर्ती फायनल करून मंडळाकडे सुपूर्द करून आपण निघून जायचं. चालेल. तुम्हाला आतापर्यंत आवडलेलं गणपतीचं रूप किंवा ते पेंटिंगचं काम असं कोणतं? लालबागच्या राजाच्या मूर्तीचं एक आहे, लालबागच्या राजाच्या मूर्तीचं स्वरूप आहे, ते मी गेले 6-7 वर्ष झाले पेंटिंग करतो. ते रूप मला खूप आवडतं. नेहमी पेंटिंग करताना किंवा तिथे काम करताना मला अजून एनर्जी येते, जास्त एनर्जी येते. खूप छान वाटते ती मूर्ती. कुठे ती तिथे आहे आपल्या कॅम्प घोरपडी गाव आहे, तिथे घोरपडी गावात आहे ती मूर्ती, बिटिकवडे रोडला. लालबागच्या राजाची मूर्ती आहे. 6 फुटाचा लालबागच्या राजाची मूर्ती आहे. खूप मस्त मूर्ती आहे. निगडे नगरचा राजा म्हणतात त्याला. वंदे मातरम मित्र मंडळ निगडे नगरचा राजा. आतापर्यंत जास्त आवडलेली काम केलेली मूर्ती ती एक आहे.
म्हणजे असं कोणी रेफरन्स वगैरे देत असेल ना की फोटो वगैरे की आम्हाला अशा टाईप मध्ये मूर्ती पेंट करून द्या वगैरे. बऱ्याचदा असं होतं कधी कधी की मंडळाचे कार्यकर्ते किंवा मंडळातले जे लोक असतात ते म्हणतात बाबा की या वर्षी फोटो दाखवतात की हे जुन्या पद्धतीचं थोडं काम होतं किंवा यावर्षी बाप्पाला या पद्धतीचं रंगकाम करा, मग ते शेला धोतर असेल वगैरे त्याचं कॉम्बिनेशन वगैरे सुचवत असतात कधी कधी. पण बऱ्याचदा असं होतं की मी माझ्या पद्धतीने काम करतो, पण सजेशन दिलेलं आवडतं मला, चांगलं वाटतं. सजेशन मधनं शिकायला मिळतं असं म्हणलं तरी चालेल की त्या सजेशन म्हणलं. कारण कधी बऱ्याचदा असं काय होतं, आपण काम करता 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 म्हणजे माझा असा अनुभव आहे की आपण एका त्याच फ्रेम मध्ये किंवा त्याच बॉक्स मध्ये अडकलेलं असतं. तर मग कधी कधी हे जे सजेशन येतात ना ते आपल्यासाठी चांगले ठरतात. नवीन काहीतरी आपल्या हातात जातं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे नको, हे कॉम्बिनेशन कशाला, मी इथे विचार करताना या पद्धतीचं काम करायचं किंवा या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन करायचं असा विचार करून आलो. पण आता यांनी असा या पद्धतीचा रंग सांगितला किंवा धोतराला पिवळा नको, थोडासा नारंगी कर किंवा ब्लू कलरचा वगैरे करा, रेड करा. मग तिथं थोडंसं असं माइंड हे होतं. पण ठीक आहे, म्हणजे त्यामधनं नवीन काहीतरी मला पण बघायला मिळतं. आणि त्या लोकांची पण तीच इच्छा असते की बाबा जे त्यांनी नेहमी बघितलेलं नाहीये त्यापेक्षा वेगळं त्यांची इच्छा असते की बाबा नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी दिसावं.